आता जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांनी नवीन नोंदणी केलेली आहे त्यांचे अर्ज कधी मंजूर होणार आहेत, त्यानंतर ज्या बांधकाम कामगारांनी रिन्युअल केलेलं आहे त्यांचे अर्ज कधी मंजूर होणार आहेत, आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या बांधकाम कामगारांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते त्यांचे अर्ज काहींचे मंजूर झाले आहेत, काहींचे अर्ज मंजूर व्हायचे राहिलेत, परंतु ज्या बांधकाम कामगाराचे अर्ज मंजूर झालेले आहेत शिष्यवृत्तीचे त्यांचे पैसे किती दिवसानंतर त्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत, आणि ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज केलेले शिष्यवृत्तीसाठी त्यांचे अर्ज कधी या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहेत, कधी मंजूर होणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अशाच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की अशाच बांधकाम कामगारासाठी नवनवीन योजनेविषयी माहिती आपल्या चॅनल तुम्हाला सांगत असतो। तर चला मित्रांनो, सविस्तर माहिती घेऊयात। आणि या ठिकाणी पहा, मी चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती या ठिकाणी जी आहे तुम्हाला भेटत राहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन या ठिकाणी जे आहे ते मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे, आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अगदी काही दिवसानंतर जे आहे ते आपल्या बांधकाम कामगारांची जे कामे आहेत रखडलेली बऱ्याच दिवसापासून कामं आहेत, बऱ्याच दिवसांपासून अर्ज पेंडिंगमध्ये आहेत, आणि बरेच या ठिकाणी कामगार जे आहेत ते कामगार या ठिकाणी मला कमेंट करत होते की सर या ठिकाणी कधी साईट सुरू होणार आहे। आणि बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं आहे की आता काय झालं की सध्या नव्याने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी ज्या बांधकाम कामगारांना नूतनीकरण करायचे किंवा नवीन नोंदणी करायची आहे अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे तालुका केंद्र आहे म्हणजे तालुका सुविधा केंद्र त्या ठिकाणी बोलवलं जात आहे की जे काय तुमच्या जवळचं तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जायचं आहे कामगारांनी त्यांची कागदपत्रे घेऊन, त्या ठिकाणी तुमची नवीन नोंदणी करायची असेल तर त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून दिली जाईल, आणि ज्यांना नूतनीकरण करायचं आहे त्यांचं पण या ठिकाणी जे आहे ते नूतनीकरण करून दिलं जाणार आहे। त्या ठिकाणी अशा प्रकारे बरेच बांधकाम कामगार या ठिकाणी परेशानमध्ये आहेत की सर आम्हाला नवीन नोंदणी करायची आहे, आम्ही आमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॅम्प्युटरच्या किंवा या ठिकाणी लॅपटॉपच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या घरच्या घरी करू शकतो का। तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी आपलं तालुका जे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन करा शक्यतो, कारण का तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते रिस्पॉन्स मिळेल, तुमचे अर्ज लवकरात लवकर तिथूनच एखाद्या दिवस बाय चान्स मंजूर होऊ शकतात, कारण का या ठिकाणी जे काही आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे साईट आहे तिथून त्या ठिकाणी सध्या तरी सुरू आहे, कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांना काय प्रॉब्लेम येत आहे, काय कागदपत्र अपलोड होत नाहीत, काहींचे काय एरर येत आहे अपलोड म्हणजे नोंदणी करताना असे काही ना काही प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे बांधकाम कामगारांनी शक्यतो आपलं जवळचं जे तालुका सुविधा केंद्र आहे कामगारांचं त्या ठिकाणी जाऊनच नोंदणी जे काही त्यांचे काम असतील ते त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे। तर त्या ठिकाणी पहा, ज्या बांधकाम कामगारांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले ते त्या बांधकाम कामगारांचे काहींचे या ठिकाणी अर्ज मंजूर झालेले आहेत, या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, आणि त्यांचे पैसे आणखीन त्यांच्या बँक अकाउंटवरती जमा झालेले नाहीत। त्यांच्या बँक अकाउंटवरती पैसे जमा होण्यासाठी काही वेळ लागू शकतो, परंतु ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी आणखीन अर्ज मंजूर झालेला असं मेसेज आलेला नाही त्यांनी काही दिवस आणखीन वाट बघायची आहे, त्यांचे पण अर्ज संपूर्ण जे सर्व अर्ज आहेत ते मंजूर होणार आहेत, आणि जर काही त्रुटी असेल तर या ठिकाणी जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतात, आणि जर तुम्ही अर्ज बरोबर भरला असेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे, कारण का तुमची कागदपत्र जर बरोबर असतील तर तुमचा 100% अर्ज जे आहे ते मंजूर होऊनच येईल, आणि मंजूर झाल्यानंतर अगदी काही दिवसामध्ये तुमचं जे आहे ते पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत। तर त्यामुळे तुम्हाला काय घाबरायची गरज नाही। बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आम्ही शिष्यवृत्तीचे अर्ज केलेले आहेत, आमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे, आपले लवकरात लवकर मिळतात, पण काही दिवस लागू शकतात त्याला, कारण की अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच तुमच्या बँक अकाउंटवरती अर्ज मंजूर झाल्या तुमच्या बँक अकाउंटवरती हे पैसे जमा होत नाहीत, काही वेळ लागतो, त्यामध्ये काही टाईम असतो, त्यामध्ये त्या काही दिवसानंतर तुमचे जे आहे ते पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत। त्या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी तुमच्या जवळचे तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे, आणि ज्या बांधकाम कामगारांची या ठिकाणी जे आहे ते शिष्यवृत्तीचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि मंजूर होऊन त्यांना पैसे काही दिवसानंतर मिळणार आहेत, आणि ज्या बांधकाम कामगारांचे आणखीन शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले नाहीत त्या कामगारांचे लवकरात लवकर मंजूर होणार आहेत, त्यांनी काही दिवस वाट बघायचं आहे। आणि असेच काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ते नक्की सांगा। आणि बांधकाम कामगारांनी मला काही कमेंट केलेलं आहे, मी मागचा व्हिडिओ बनवला आहे त्यावरती की तालुका सुविधा केंद्र आमच्या तालुक्यातील कुठं आहे, तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ मी संपूर्ण माहिती दिलेली आहे तालुका सुविधा केंद्राची, तरी पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे। या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली यायचं आहे, आणि या ठिकाणी जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा आपल्यासमोर असा इंटरफेस येईल, तुम्ही या ठिकाणी खाली यायचं आहे, आणि खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी आहे ती माहिती भेटणार आहे। 350 तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता, प्रभारी संपर्क तपशील,
तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाईल. तुमच्या तालुक्यातील पत्ता भेटेल आणि तुमचं जे आहे ते पत्ता आणि प्रभारी संपर्क क्रमांक म्हणजे तुमचा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल. आणि त्यानंतर तुमचा विभाग कोणता या ठिकाणी निवडायचा आहे. यामध्ये 6 विभाग दिलेला आहे. तुमचा कोकण आहे, पुणे आहे, नागपूर आहे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती असे हे या ठिकाणी विभाग दिलेले आहेत. तुम्ही ह्या कोणत्या विभागामध्ये राहता त्या विभागावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे आहे ते तुम्हाला पुढचं प्रोसेस करायचं आहे. तुम्ही जर कोकण विभागात राहत असाल तर 1 सिलेक्ट करा, पुणेमध्ये पुणे, नागपूरमध्ये राहत असाल तर नागपूर सिलेक्ट करा, नाशिकमध्ये राहत असाल तर नाशिक किंवा या 6पैकी कुठलं तुमचं एक असेल त्यामध्ये तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता. तर अशा प्रकारे तुमच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी पहा. आणि ज्या बांधकाम कामगारांनी त्यांचे अर्ज जे आहे ते नूतनीकरण करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी दिलेले आहेत त्यांना मेसेज आलेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी पहा. त्यांनी जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही तुमची हे बांधकाम कामगाराचे प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचे. कुठलं हे ऑप्शन बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा. तुम्हाला मेसेज नसेल आला तर या ठिकाणी पण एखाद्या दिवस क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा अर्ज जे आहे ते या ठिकाणी आपल्याला क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार नंबर मोबाईल नंबर टाकून तुम्हाला खालच्या साईडला प्रोसीड टू ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी मी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करून दाखवतो. तर मित्रांनो मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आता प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करत आहे. तर या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला एक OTP येईल आणि तो OTP जे आहे तो आपल्याला या ठिकाणी ह्या रकाने टाकायचा आहे. आपण OTP आलेला आहे, OTP कॉपी करायचा आहे आणि ह्या रिकामी चौकटीत टाकायचा आहे. या ठिकाणी OTP टाकलेला आहे आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला व्हॅलिडेट OTP ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTPवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटत आहेत मित्रांनो. तुम्ही पहा या ठिकाणी तुमचं बँकेचा तपशील तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जे आहे ते बँक डिटेल्स, फॅमिली डिटेल्स, तुम्हाला नंतर 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते, त्यानंतर तुम्हाला जे रिन्युअल्स तुम्ही केलेलं आहे ते रिन्युअल्स कधी तुम्हाला या ठिकाणी तुमचं कधी अप्रूव्हल झालं आहे का रिजेक्ट झालं आहे का नेमकं काय प्रोसेस आहे त्याची तुम्ही या ठिकाणी स्टेटस पाहू शकता. या ठिकाणी पहा तुम्ही जर रिन्युअल केलं असेल तर या ठिकाणी पहा पहिलं जे आहे ते 21 रिजेक्ट झालेलं आहे आणि दुसरं जे आहे ते या ठिकाणी पेंडिंग केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं ज्यावेळेस रिन्युअलचं तुम्ही केलं असेल तर रिन्युअलचं तुम्ही अपडेट या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता, संपूर्ण माहिती घेऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो नक्कीच ही तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांनी जर रिन्युअल केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज आला नसेल तर तुम्हाला कोणती प्रोसेस वापरायची आहे. आणि ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला आहे त्यांचे मंजूर झालेले आहेत, त्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटवरती जमा झालेले नाहीत, त्या बांधकाम कामगारांचे काही दिवसात पैसे जमा होणार आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी हे व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर केलेलं आहे. अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूत अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये.